नमस्कार. अर्चनाच किचनमध्ये आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने घरगुती चवीची पावभाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी इथे मी भरपूर भाज्या घेतलेल्या आहेत. तर ज्या भाज्या आपण पावभाजीमध्ये वापरतो त्याच भाज्या इथे मी घेतलेल्या आहेत. तर इथं कुठल्या कुठल्या भाज्या आहेत हे पाहूयात. तर इथं मी बीटरूट घेतलेला आहे. तर बीटरूटमुळे भाजीला चव पण छान येते आणि कलर पण छान येतो. त्यामुळे एक बीटरूट मी साल काढून बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर ढोबळी मिरची घेतलेली आहे. साधारण 250 ग्रॅम ढोबळी मिरची आहे. ती पण मी बिया काढून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. इथे भरपूर असा फ्रोझन मटार घेतलेला आहे. साधारण 1-2 वाट्या फ्रोझन मटार आहे. त्यानंतर इथे मी अर्धा ते पाऊण किलो बटाटे घेतलेले आहेत. बटाटे पण साल काढून त्याचे बारीक बारीक असे मी फोडी करून घेतलेल्या आहेत. सोबतच इथे 2 मध्यम आकाराचे गाजर साल काढून असे राऊंड राऊंड चकतीमध्ये कट केलेले आहेत. तर या सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून वापरलेल्या आहेत. आता या भाज्या आपण कुकरमधून छान अशा वाफवून किंवा उकडून घेणार आहोत, शिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये सगळ्या भाज्या काढून घ्यायच्या आहेत आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे. म्हणजे थोडंसं भाज्याची जी लेवल आहे त्याच्याही थोडंसं खाली आपल्याला पाणी टाकून हे शिजवून घ्यायचं आहे. कारण पाणी जर जास्त झालं तर उतू जाऊ शकतं. त्यामुळे आपल्याला पाणी थोडंसं कमी टाकून हे 4 ते 5 शिट्ट्या चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर भाज्या शिजत आहेत तोपर्यंत टोमॅटोची मस्त प्युरी बनवून घेऊयात, कांदा टोमॅटोची. तर इथं मी 4 कांदे आणि 4 टोमॅटो स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहेत. 1 कांडी लसूण घेतलेला आहे. 2 इंच आलं घेतलेलं आहे. तर याची प्युरी करून घेणार आहोत. तर यात मिक्सर जारमध्ये मी आलं लसूण काढून घेतलेलं आहे आणि टोमॅटो पण काढून घेऊयात आणि कांदाही काढून घेऊयात आणि याची छान अशी बारीक प्युरी करून घेऊयात. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बारीक चिरून देखील घेऊ शकता. तर मी या पद्धतीने प्युरी करून घेतलेली आहे. आता भाजी करायला सुरुवात करूयात. कारण कांदा टोमॅटोची ग्रेव्ही आहे ती शिजायला थोडी जास्त वेळ लागतो. त्यासाठी आपण सुरुवातीला कांदा आणि टोमॅटो चांगला शिजवून घेणार आहोत. तेल टाकलेलं आहे कारण मी इथे 10 लोकांची पावभाजी बनवते आहे. त्यामुळे मोठं भांडं आणि थोडं तेल जास्त वापरलेलं आहे. तर कांदा टोमॅटोची प्युरी जी आपण बनवून घेतली होती आलं लसूण पेस्ट ती आपल्याला तेलात टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं हळद टाकायचे. साधारण अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता कांदा टोमॅटोला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे 20 ते 25 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर याला झाकण लावते आणि झाकण लावून याला छान असं आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. तर इथं तेल बघू शकता सुटायला सुरुवात झालेली आहे. मस्त छान असा लालसर रंग आलेला आहे. आता यामध्ये आपण बाकीचे पावडर्ड मसाले टाकूयात. तर इथं 2 मोठे चमचे मी लाल तिखट घेतलेला आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर पावभाजी मसाला टाकायचा. साधारण 3 ते 4 चमचे मी इथे पावभाजी मसाला टाकून घेणार आहे. कुठल्याही ब्रँडचा तुम्ही पावभाजी मसाला या ठिकाणी वापरू शकता. तर इथं साधारणपणे मी 3 ते 4 चमचे पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि पुन्हा झाकण लावून आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्याला झाकण लावून मी साधारण 20 ते 25 मिनटं झालेली आहेत. छान अधेमध्ये परतत मी याला झाकण काढून छान फिरवून घेत होते. मस्त टोमॅटोची प्युरी जी आहे ना ती शिजलेली आहे. आता भाज्या बघूया. तर कुकर आपल्याला त्याची चांगली वाफ जिरू द्यायची आहे. त्यानंतर झाकण ओपन करायचं आहे. भाज्या छान मऊसूत अशा शिजलेल्या आहेत. तर याचं जे पाणी आहे भाज्या शिजल्यानंतर त्याचं पाणी देखील जास्त निघतं. तर ते पाणी सुरुवातीला आपण काढून घेऊयात, नाहीतर भाज्या आपल्याला व्यवस्थित मॅश करता येणार नाही. तर एका भांड्यामध्ये मी याचं पाणी जे आहे जास्तीचं ते काढून घेते आहे. तर इथं स्टॉक तयार झालेला आहे. हा आपण पावभाजीमध्ये वापरणार आहोत पुढे. आता या भाज्या आहेत ना या आपल्याला चांगल्या मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे. तर इथं मी जी डाळ घोटायची जी रवी असते त्याने मी हे करते, कारण खूप गरम आहेत भाज्या, चटका लागू शकतो. त्यामुळे व्यवस्थित त्याला मी छान असा मॅश करून घेतलेला आहे. एखाद दुसरी भाजी थोडीशी राहिली तरी पण चालू शकतं. आता इथे जो कांदा टोमॅटोची जी प्युरी आहे ती मस्त परतून घेतलेली आहे आपण. त्यामध्ये आता ह्या भाजी जी मॅश केलेली भाजी आहे ना ती सगळी काढून घ्यायची, टाकून द्यायची त्यामध्ये आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर खूप सोप्या पद्धतीची ही पावभाजी आहे. म्हणजे अजिबात जास्त वेळ लागत नाही. फक्त भाज्या शिजण्यासाठी थोडाफार वेळ लागतो आणि कांदा टोमॅटोची प्युरी शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो. पण भाजी झटपट तयार होते, चविष्ट तयार होते, मस्त लागते.
आता भाजी जितपत तुम्हाला पातळ घट्ट हवी आहे तितकं यामध्ये पाणी टाकायचं. तर जे भाज्या शिजवलेलं स्टॉक होतं तेच पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता याला पण आपण थोडीशी वाफ देऊन घेणार आहोत. तर झाकण लावून याला 5 मिनटं शिजवून घेऊयात. 5 मिनटं शिजवून घेतल्यानंतर मस्त रंग आलेला आहे. आता यात बटर टाकायचं आहे. बटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्त बटर टाकू शकता. आणि याला झाकण लावून पुन्हा 3 ते 4 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे. 3 ते 4 मिनटानंतर मस्त उकळी आलेली आहे. बटर पण छान मेल्ट झालेलं आहे. मस्त पावभाजी तयार झालेली आहे. इथे वरून कोथिंबीर टाकलेलं आहे. मस्त चवीची पावभाजी तयार झालेली आहे. एकदा या पद्धतीने ही पावभाजी नक्की करून बघा.